नवी मुंबईत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वाशी येथील विभागीय कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. राजेंद्र माणिक अहिरे असं अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव असून तो उपसंचालक आणि मुंबई विभाग मंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. एसीबीच्या नवी मुंबई युनिटनं सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणात स्टोअर्स विभागाचा प्रभारी मनोहर लक्ष्मण पवार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तक्रारदार इलेक्ट्रिकल कंत्राटदाराला वाशी सेक्टर 16 येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील इलेक्ट्रिकल उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीचं 1 वर्षाचं कंत्राट मिळालं होतं. करारानुसार त्याला दरमहा जीएसटीसह 31,152 रुपये मिळणं अपेक्षित होतं. नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीतील 3,16,800 रुपयांची बिले मंजुरीसाठी सादर करण्यात आली होती. मात्र ही बिले पास करण्यासाठी अहिरे यानं पवारच्या माध्यमातून लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे तक्रारदारानं 25 मार्च रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान ही रक्कम 20,000 रुपये ठेवण्यात आली. 6 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत राजेंद्र अहिरे यानं मनोहर पवार याच्या संगनमतानं 20,000 रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर 7 एप्रिल रोजी एसीबीनं सापळा रचून अहिरे याला त्याच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून 20,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.